पुंडलीकवने विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्व भूते भगवंत स्वरूप आहेत. सगळं सर्व प्राणीमात्र आहे ते सगळं देवच आहे समजायचं. भूती भगवत भाव माता सहित जीव अद्वैत तो ठाव निरंजन एकला. सर्व भूत मात्र आहे हे भगवंतच आहे आणि सगळे जे जीव आहेत हे सगळे जे आहे ना हे सगळे एकच आहे. जीव मात्र एकच आहे अशी अनुभूती भेदशून्य शुद्ध व एकाकित आहे. पुढे म्हटलंय ऐशी गरजती पुराणे वेदवाणी सकळ जन. आणि असं पुराणामध्ये सांगितलंय गर्जना करून सगळ्या वेदांनी असंच सांगितलं आहे. संत गरजती गतेने अनुभवे निर्भर. आणि संत सुद्धा हे असंच सांगतात माझे तुझे हा विकार निरसता एकंकार. माझं तुझं हे जर नाहीसं झालं तर सगळं एकच आहे. नरगे काही फार विचारशी करणे. फार विचार करायची काही गरज नाही. तुका म्हणे तुझे हे तो नाही सहज. तुकाराम महाराज म्हणतात आता दुसरं काही नाही. संकल्पाच्या काजे आपे आप वाढले की जी संकल्प वाढले म्हणूनच द्वैत भावना प्रसार झालेला आहे. नाहीतर हे सगळं अद्वैतच आहे. आता सहकार एक एका असा हे करू अवघे धरू सुपंथ. ही सहकार आहे. त्या सहकारी सोसायटी आहेत हे आहेत त्या ठिकाणी काय आहे एकमेकाला सहाय्य करू आणि चांगले पंथ धरू. पंथ म्हणजे चांगले मार्ग धरू. कोण जाणे कैसी परी पुढे उरी ठेविता. कोण हे पुढे पुढे नाही तर काही उणीव राहिले तर कोण जाणे काय कोणास काय होईल कुणास ठाऊक. आता जुन्या काळामध्ये सहकार असायचा. सहकारामध्ये धान्याच्या सोसायट्या असायच्या. धान्य ठेवायचं कारण उद्याच्या वेळेला खायला जर आणलं असलं तर काय होईल कुणाला माहिती. त्यामुळे ते पावसाळ्यात वाटून लोकांनी घ्यायचं ते खायचं आणि पुन्हा सवयीनं आणून त्यात दूध धान्य ठेवायचं. असं ते हे असायचं. तर उद्या काय परिस्थिती होईल. पैसे सुद्धा आपण बँकेत ठेवतो. उद्या काय होईल कोणाच ठाऊक. आता ते काय होईल ते आपलं नाही ते बँकच बुडती. काय होतं ठेवायची काही गरजच नाही. तुका म्हणे अवघी जोडी ते आवडी चरणांची. तुकाराम महाराज म्हणतात धन्य हो अवघे धन्य हो आता स्मरणिता स्मरण. देवा तुझं स्मरण करून आम्ही धन्य हो. आणि श्रीहरीच्या चरणाची एकदा आवड निर्माण झाली की सर्व सुखाची प्राप्ती होते. स्मशानाप्रमाणे गाव आणि मसंट्या सारखंच ते कसं स्मशानाची भूमी प्रेत रूप जन सेवा भक्तीहीन ग्रामवासी. जे ज्या गावातले रहिवासी भक्तिहीन आणि सेवाहीन आहेत ते गाव स्मशान समजावं. आणि तिथली जी भूमी आहे ती प्रेतरूप लोक प्रेतासारखे लोक आहेत असं समजावं. आणि तिथली जमीन ही स्मशान आहे असं समजावं. भरतील पोट श्वानाची परी वस्ती दिली घरी यमदूत. मग हे लोक पोट भरतात ते कुत्र्यासारखं पोट भरतात. आणि त्याने आपल्या यमदूत आपल्या घरात बोलवून घेतलेले आहेत. अपूज्य लिंग तेथे अतीत न हे धारा. जेथे लिंगाची पूजा होत नाही देवाची पूजा होत नाही जिथे अतिथी सुद्धा येत नाहीत. ऐसी वस्ती चोरा कंटकांची. अशी त्या गावामध्ये चोरांची आणि कंटकांची वस्ती असते. तुका म्हणे का नाही ठावी स्थितीमती यमाची निश्चिंती कुळवाडी. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांना आपण कोण आपली स्थिती काय आपली गती काय हे जी बुद्धी नसते
तेथे यमाची वतनदारी सुरू होते. असे समजा. स्वभाव धर्म जात नाही. गाढव शृंगारले कोडे काही केल्या नवे घोडे. गाढवाला सगळा हार तुरे कपडे झूलबिल सगळे घातली तरी काय ते घोडं होणार आहे का? त्याचे भुंकण येणार आहे स्वभावासी करील काय. तर ते गाढवाचं जे ओरडायचं ते काय राहत नाही काय नाही, कारण त्याचा स्वभाव आहे. त्याला ते काय करेल. श्वान शिविके पैसे वेळी भुंकताना नर आहे उगवले. कुत्र्याला पालखीत बसवलं तर ते भुंकायच लागणारच की. तुका म्हणे स्वभाव कर्म काही न केल्या सुटे धर्म. तुका म्हणे मान तुकाराम महाराज म्हणतात त्यांचा स्वभावच तो असतो. त्यामुळे काही केलं तर ते त्यांचे की सुटत नाही, स्वभाव जायत नाही. आता स्वयंपाक. वीट रेघे ऐसे रांधा जेणे बाधा उपजैना. स्वयंपाक कसा करायचा? ज्याचा कंटाळा खाल्ल्यानंतर कंटाळा येणार नाही असं अन्न खाल्ले तरी जे खाल्ले तरी बांधणार नाही असे अन्न शिजवून तयार करा. रांधा म्हणजे शिजवा. तरीच ते गोड राही. निरेप आहे स्वयंभर तरच ते गोड राहील, नाहीतर ते मुळातच शुद्ध आहे. त्याला शिजवून बिघडू नका. आणि का गुणापोटी व्हावं दासी भाव आपुला. जे मुळातच शुद्ध आहे त्यात इतर गुणांचा शिरकाव व्हावा, पण अवगुणांचा शिरकाव अन्नामध्ये होऊ नये. तुका म्हणे शुद्ध जाती ते मागुती परतेरा. तुकाराम महाराज म्हणतात जे जातीने शुद्ध खरे शुद्ध आहे ते कधी मागे फिरत नाही. स्वाती तोय न्याय असं आहे. स्वाती म्हणजे हस्त चित्र आणि स्वाती. दसऱ्यात सुरू असले ते पावसाची नक्षत्र 27 9 नक्षत्र पावसाचे आहेत. एकूण 27 नक्षत्र आहेत. अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग आराद्रा पुनर्वसू पुष्या श्लेषा मगा पूर्वा उत्तरा हस्त चित्रा आणि स्वाती. ते ह्याच्यात जे असते हे सगळं भाऊ पाठ पाहिजे. ती नुसतं निजायचं नाही तिथं, हे सगळं पाठ लागते सांगतो. तर दसऱ्यामध्ये हस्त नक्षत्र असते, त्याच्यातनं त्या हस्त त्याच्यानंतर स्वातीचं पाऊस पडतोय. दसऱ्यानंतर स्वातीच्या नक्षत्रामध्ये जे पाऊस पडतो तो पाऊस जर समुद्रात पडला तर त्यावेळेला समुद्रामध्ये शिंपले असतात. शिंपल्याचं असं तोंड असं उघडं असतंय आणि त्या शिंपल्यात रात्रीचं पाऊस पडला की त्या शिंपल्याचं तोंड बंद होतंय आणि ते मोती होतात. आणि तेच पाणी जे पावसाचे थेंब जर तापलेल्या लोखंडावर पडलं तर ते वाफून निघून जातं. तेच पाणी जर कमळाच्या फुलावर किंवा पानावर पडलं तर ते ओघळून जातं. तर ते त्याप्रमाणे देखण्याच्या 3 चाली वेठी वार्ता अत्यंती. देवाकडे पाहण्याचे 3 प्रकार आहेत. एक बळजबरीने पाहणे, दुसरे इतरांनी कोणी सांगितले आहे म्हणून पाहणे, आणि तिसरे म्हणजे स्वतःच्या अंतरेच्या तळमळीने पाहणे. अशा 3 तऱ्हेच्या चाली आहेत. तैसा भाव जैसा भाव तैसे फळ स्वाती तोय एक जळ. जसा भाव असत तसं फळ मिळतंय. स्वातीच्या वेळेला तोय म्हणजे पाणी. पाणी जसं पाण्याला न्याय जसा मिळतोय चांगलं वाईट, तसा तुमचा भाव असेल तसं तुम्हाला चांगला वाईट भाव मिळेल, फळ मिळेल. पाहे सांगे आणि देवी मरणंतर देवी की जो नुसतं पाहणे अन्न बघतोय, एक जण सांगतोय हे अन्न असं आहे म्हणून, एक जण पाहतोय, परंतु जो प्रत्यक्ष जेवतोय त्याच्यात आणि ह्यांच्यात अंतर कितीतरी आहे. तुका म्हणे हिरा पारखिया मुढा गारा.
तुकाराम महाराज ना हिरा हिरा आहे, तो पारखी आहे असं त्याला, नाही तर तो म्हणणारी गारगुटे आहे का? कारण जो जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा जो होता ना, तो कोहिनूर इथं इकडे गोळकोंडा आहे, गोळकोंड्याचं. तर गोळकोंड्याजवळ पोरं लगोरीने खेळत होती. म्हणजे लगोरी दगडावर दगड ठेवते का नाही. तर असे त्यांनी त्या ठिकाणी ते सापडलेल्या गारगुट्या म्हणून ते एका गारगुटी दुसरी तिसरी अशी ठेवली आणि मागं ती चेंडू मारायची ते पाडली की मग त्यांचा डाव वगैरे असा सुरू असायचा. तर तो मोठाच्या मोठा असा हिरा होता आणि तो ती पोरं चेंडूने खेळत होती. तर मूर्खाला काय की मूर्खाला ती गारगुटीच वाटणार. आणि त्याने एखादा पाहिल्यानंतर तो जगप्रसिद्ध हिरा आहे. आता तो इंग्लंडमध्ये आहे की पूर्वी तो हिरा नादिरशहाने नेला, दिल्लीच्या सुलतानाकडे होता. तो नादिरशहाने नेला इराणला आणि तिथून तो इंग्लंडच्या बादशाहानं आपल्याकडे पळवून दिला. तुका म्हणे हिरा पारखिया मुळा गारा.